Brought to you by V-Guard. 20 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा संपला आणि त्याच्यानंतर आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं सुरू आहेत त्याचा आढावा मी स्वतः सगळ्या कामांवर जाऊन घेतला आहे. जिल्हा परिषदेची जी इमारत आहे ती 77 कोटी रुपये खर्च करून होते, त्याचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. मला असं वाटतं की 2 महिन्यामध्ये ही जी इमारत आहे ही लोकांसाठी तयार होईल, त्याचा लोकार्पण सोहळा होईल. त्यानंतर जिल्हा प्रशासनाची जी इमारत सुरू झालेली आहे जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून त्याचं काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी नगरपालिकेचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. 90% काम संपलेलं आहे. काजीसाहेब, आपण ते कायम मुख्य बस स्थानक इथं पण मी जाऊन आलो. मुख्य बस स्थानक हे 2 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल अशा परिस्थितीमध्ये आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. राहत्या घराचं काम 15 दिवसामध्ये संपेल अशा परिस्थितीमध्ये आहे. शिवसृष्टीची पाहणी मी स्वतः करून आलो. शिवसृष्टी देखील 60% काम संपलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या महिन्याभरामध्ये बसून होईल आणि आपण जर तिथे गेला असाल तर 3 तिथे चबुद्रे केलेले आहेत. तर त्या 3 चबुद्र्यावर काय करायचा हा निर्णय घेणं प्रलंबित होतं. तर त्या 3 चबुद्र्यांवर 3 मोठे पुतळे आपण तयार करतोय. त्याच्यावर एक कान्होजी आंग्रेंचा पुतळा असेल, एका ठिकाणी बाजीप्रभूंचा पुतळा असेल आणि एका ठिकाणी तानाजीचा पुतळा असेल. आणि हे 3 पुतळे झाल्यानंतर पूर्ण 2 ते 3 महिन्यामध्ये ही शिवसृष्टी पूर्ण होईल. आपण जर जाऊन आला तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम कसं पूर्ण झालेलं आहे हे देखील आपल्याला बघता येईल. तिथं बोटीचं एक फार मोठं काम आता सुरू झालं आहे ते देखील आपल्याला बघता येईल. आणि ही देखील शिवसृष्टी जी आहे ती 2 ते 3 महिन्यामध्ये आपण लोकांसाठी खुली करू शकतो. टिळक स्मारकाची देखील मी पाहणी करून आलो. टिळक स्मारकाचा पहिला भाग पूर्ण झाला आहे आणि आज नव्यानं एक निर्णय आपण घेतला आहे की टिळक स्मारकाला जाताना उजव्या बाजूला जी इमारत आहे तिथे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर केलं आहे तसंच लोकमान्य टिळकांचं रिसर्च सेंटर आणि लायब्ररी फक्त लोकमान्य टिळकांची ही बाजूच्या इमारतीमध्ये करण्याचा आज आपण निर्णय घेतलेला आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. मिराच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर देखील मी जाऊन आलो. 260 कोटी रुपये खर्च करून हा बंधारा आपण पूर्ण करतोय. 80% याचं काम पूर्ण झालंय आणि सायमल्टेनियसली जे सुशोभीकरणाचं काम आहे 41 कोटीचं ते देखील 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. 3D मल्टीमीडिया शो आपण जाऊन आला असाल. लँडस्केपिंगचं काम पूर्ण झालं आहे. 15 ऑगस्टला ते देखील देशातलं पहिलं काम आपण लोकार्पण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. डबिंग चालू आहे त्याच्यातलं. हिंदी कोण बोलणार आहे, हिंदी कोण बोलणार आहे आणि इंग्लिश कोण बोलणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे की हिंदीचं डब जे आहे ते स्वतः अमिताभ बच्चन करतायत, सचिन खेडेकर मराठीमध्ये करतायत आणि कदाचित अमिताभ बच्चनच इंग्लिशमध्ये करतील. पण सध्या 2 भाषांमध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न करतो. ते देखील काम आता प्रगतीपथावर आहे. अनेक विकासाची कामं जी सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर जे आहे ते देखील 50% पूर्ण झालेलं आहे. शिरगाव उद्यमनगरला जर आपण गेला तर पशुसंवर्धनाची एक इमारत देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तर 4 तारखेला खऱ्या अर्थानं आचारसंहिता संपल्यानंतर ही सगळी कामं ही पूर्णत्वाला जातील. काही पूर्ण होतील. काँक्रिटीकरणचं काम रत्नागिरी शहरातलं सुरू आहे. तालुक्यातल्या अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत. सांगण्याचा मतितार्थ हाच आहे की जी कमिटमेंट रत्नागिरीकरांना केलेली होती ती सगळी कामं मार्गस्थ लागलेली आहेत आणि सगळ्या कामांची निविदा होऊन कामं प्रगतीपथावर आहेत. टप्प्याटप्प्याने ही कामं सगळी पूर्ण होतील आणि याचा पूर्ण जो काही फायदा आहे तो रत्नागिरीकरांना होईल, पर्यटनाच्या दृष्टीनं होईल. प्राणी संग्रहालयाचं काम सुरू झालं आहे मालगुंडला, त्याचं देखील कंपाऊंड वॉलचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची अनेक कामं ही जी सुरू होती ती पूर्णत्वाकडे जात आहेत आणि 4 तारखेनंतर अजूनही आचारसंहिता असल्यामुळं
जी नवीन कामं मंजूर झालेली आहेत त्याची यादी मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत रत्नागिरीकरांसमोर ठेवेन. यासाठी ही पत्रकार परिषद होती. किती कोटीची कामं सर्व आहेत? तुम्ही जे सांगितलं ते सगळं पावसाळा आता अगदी तोंडावर आलेला आहे. काँक्रिटीकरणापासून रस्त्याची कामं सुरू आहेत असं म्हणा, ते पूर्ण कधी होईल? नाही, काँक्रिटीकरणला तसं पावसाचा काय हे राहत नाही, कारण क्युरिंग पिरियड असल्यामुळं उलट पाऊस पडलेला चांगला राहतो. त्याच्यामुळे काँक्रिटीकरणची कामं ही पावसामध्ये सुरू राहतील. साईड पट्ट्या आहेत, आता काही ठिकाणी रस्ते वर आहेत, एक रस्ता खाली आहे. आता मी आता विचारलं, आता ती कामं सुरू झाली. बहुतेक तुमच्या रस्त्यातनं मध्ये मध्ये चर असतात, ऐका ना, असं 2 पोहोचलेलं मिनिटं आहे एक आणि एक प्रश्न त्याचा लोकांना त्रास होतो. सांगतो. दादांच्या वॉर्डमधनं कामाला सुरुवात झालेली आहे डिवायडरपासून. जर आता आपण जाऊन बघितलं डिवायडर आणि आपण जे सांगितलं बाजूचं आहे त्याला सुरुवात झालेली आहे. आणि मॅडम तुम्ही जे सांगितलं हे हाऊस म्हणून केलेलं नाही आहे, तर तिथनं पाईपलाईन जाते आणि ती पाईपलाईन कॉन्क्रीट झाल्यानंतर ते आपण फोडून काढू शकत नाही, म्हणून तिथं माती आणि अशी खडी टाकलेली आहे. पण पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा कॉन्क्रीट होणार आहे आणि ते काम व्यवस्थित होणार आहे. नाही सर, पण गाडी चढवताना आणि उतरताना खूप लोकांना हाल होतात, म्हणजे काही महिला पण पडलेल्या आहेत. मुद्दा असा आहे, कॉन्क्रिटीकरण केलं तरी प्रॉब्लेम आहे, रस्त्याला खड्डे पडले तरी प्रॉब्लेम आहे, विकास कामं केली तरी प्रॉब्लेम आहेत, विकास कामं नाही केली तरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे नक्की काय करायचं एकदा मार्गदर्शन केलं तर चांगलं राहील. हॉस्पिटलच्या समोरचा जो कॉन्क्रीट केलं काम आहे तिथे बाजूला खडी पडली, तिथे लोक पेशंट करणं गरजेचं आहे. त्या म्हणूनच सांगितलं. आता मी त्याचा रिव्ह्यू घेतला. राजन शेटे साहेबांच्या वॉर्डपासूनही कामाला सुरुवात झाली. डिवायडर आणि बाजूचे सगळे जे आहेत ते प्लेन करणं सुरुवात झालेली आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने ते सगळं होतं. मोरे साहेब, मी रत्नागिरीतच राहतो. मी रत्नागिरीतच राहतो. मी काय अमेरिकेतनं निवडणूक लढवत नाही. मी रत्नागिरीतच राहतो. रत्नागिरीकरांच्या भावना मला माहिती आहे, म्हणून तातडीनं काल संपली निवडणूक आणि आज मी सगळ्या पाहणी केलेलं आहे. मी सांगितलं ना आता मॅडम. आपण आता सगळ्या ते कामांचे वाचलं ना, विकास कामाची टेंटेटिव्ह किती कोटींची कामं आणि येणारी विधानसभा निवडणूक. मला असं वाटतं, आता मी त्याचा आकडा काढलेला नाही, मी हे फक्त तुम्हाला एवढ्यासाठीच सांगितलं की चुका अनेक कशा बघा, जो काम करतो त्याच्याकडनं चुका होतात. चुका काढणाऱ्यांकडनं काही भरपूर चुका काढण्यासारखं आहे. जे काम करतात त्यांच्याकडनं चुका होतात. त्याच्यामुळे ज्या काय मगाशी मॅडमने जे विचारलं की बाबा ते काम सुरू झालं, आज डिवायडरचं काम सुरू झालं, मी स्वतः येताना बघितलं ना एअरपोर्टवरनं, ते काम सुरू झालेलं आहे. साईड पट्ट्यांचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे हळूहळू काम होणार आहे. आणि काय माझ्या हातात अशी जादूची कांडी नाही आहे की ती फिरवले की इथलं कॉन्क्रीट झालं, इकडचे गटर झाले. ही शेवटी प्रोसिजर आहे. आणि आपण देखील थोडं प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह बघण्यापेक्षा जर सकारात्मक बघितलं, म्हणून सांगितलं ही कामं कधीतरी आपण पण जाऊन जर बघितली तर खरोखर डेव्हलपमेंट होते की नाही. कारण आपण जर नकारात्मकच चष्म्यातनं बघायला लागलो, सकारात्मक काहीच दिसणार नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून सांगितलं की बसस्थानकाचं पण काम होणार नाही. केवढी बोंबाबोंब झाली. पण आज बसस्थानकाचं काम MIDCच्या फंडातनं मी करून दाखवलं ना. त्याच्यामुळे माझं म्हणणं की नागरिकांच्या अडीअडचणी मी सांभाळतो, म्हणूनच 4-4 वेळा आमदार आहे ना. त्याच्यामुळे नागरिकांना काय द्यायचं, काय नाही द्यायचं, कशा पद्धतीनं करायचं, म्हणूनच आजच्या दिवसात म्हणजे उद्या मी एका मिटिंगला आहे पुण्याला, तरीसुद्धा आज येऊन ह्या 12-15 कामाची पाहणी केली. ज्या काही इन्स्ट्रक्शन होत्या त्या दिल्या. ते कामं सुरू आहेत. मग सर आपलं असं म्हणणं आहे की रस्त्याची सुविधा देताना त्याच्यातनं काही लोकांना त्रास झाला थोडाफार, तर त्यांनी सहन करावा का? हे आता तुम्ही ठरवलं पाहिजे ना. नाही सर, खूपच लोकांना त्रास होतोय. मॅडम, माझं एक म्हणणं असं आहे, एखादं काम सुरू केल्यानंतर काही अडचणी निर्माण होतात. त्याला कोणी ना तुम्ही जबाबदार, ना मी जबाबदार, ना कॉन्ट्रॅक्टर जबाबदार, ना अधिकारी जबाबदार. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सोयी उपलब्ध करून देता येतील त्यासाठी मी स्वतः व्हिजिट केलेली आहे आणि त्याच्यातनं चांगले निर्णय घेतलेले आहेत. ते रत्नागिरीकरांच्या उपयोगी पडतील. आता तुम्ही मला सूचना केली होती भागोळे शेटकरांचा पुतळा उभा केला पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण तो उभा करायचा निर्णय मी तासाभरात घेतला, तो अजून लोकांपर्यंत पोचला नाही. मग ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे काय मला कळत नाही. त्यांच्याबरोबर गाडगे महाराज यांचा पुतळा उभा करायचा निर्णय मी 1 तासाभरात घेतला, तो लोकांपर्यंत जाऊ शकला नाही. तिथं देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाली. त्याच्यामुळं नक्की काय दिलं पाहिजे हे मी सुज्ञ तेवढा आहे. आपत्कालीनची आता बैठक आहे, कारण आज 7ची पत्रकार परिषद लागल्यामुळे लवकर तुम्हाला जायला लागेल, म्हणून आता माझी आपत्कालीनची पण बैठक सांगितलं ना साहेब. एक पहिली गोष्ट अशी आहे मोरे साहेब, मी मगाशी एक शब्द प्रयोग केला की ना तुमच्या हातात जादूची कांडी आहे ना माझ्या हातात जादू. तेच सांगितलं ना, जे काय करायचं ते इन्स्ट्रक्शन मी देऊन आलेलो आहे. झाला तर चांगलंच आहे, कारण ते काम जे थांबलं होतं त्याला 22 कोटी रुपये
देऊन चालू केलं हे खरं रत्नागिरीकरांसाठी क्रिएटेबल आहे, तर ते खरं सकारात्मक केलं पाहिजे ना. तर ही विकास कामे म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी असं आम्ही समजायचं. नाही, मी विधानसभेची तयारी म्हणून काही करत नाही. जे करतो ते मतदारांसाठी करतो. मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे, माझा मतदारांवर विश्वास आहे, त्याच्यामुळे हे करणं माझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्य भावनेत नाही मी विकास कामं केली. सर, नगर परिषदेने एक दिवस या सर्व कामांचा लोकसभा निवडणुकीत फायदा झाला काय? होईल ना, नक्की 4 तारखेला कळेल ना. सर, नगर परिषदेने अद्यापही एक दिवस पाणीआड ठेवलेलं आहे. शिळी धरणाच्या संदर्भात ठोस निर्णय आपण घेणार काय अद्याप? शिळ धरणातलं पाणी कमी का झालं? का झालं पाणी कमी? आजूबाजूच्या ग्रामपंचायतींना पाणी दिलं गेलं. मला असं वाटतं की जे झालेलंच नाही ते घडवून आणण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मी पण माझी आता 4 टर्म गेलेले आहे तिथं. ज्या पद्धतीनं ऊन होतं आणि ज्या पद्धतीनं बाष्पीभवनाचा वेग होता त्याच्यामुळं पाणी हे कमी झालं. आणि पाणी कमी झालं तरी एक दिवस आड करून देत आहेत, परंतु 2 दिवसापूर्वी जो सलग पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे थोडी पाण्याची परिस्थिती सुधारलेली आहे. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की कुठच्याही ग्रामपंचायतीला पाणी, ज्या गावामध्ये हा डॅम आहे फणसवळे, त्या फणसवळे गावाला सुद्धा तिथनं पाणी दिलेलं नाही आहे. ही आपल्यासाठी नोंद असावी. साहेब, त्याच्यामध्ये एक अडचण म्हणजे तुम्ही वस्तुस्थिती बघा. आम्ही तुम्हाला काय तुम्ही सांगताय म्हणून आमचं हे नाही, विरोध करतोय की आम्ही आमच्या भावून तिथे पाणी जवळजवळ 30% पाणी आता नाहक तिथं फ्लोटिंग जेटी तात्पुरती उभी केली म्हणून पुढचा अर्धा भागातलं पाणी पूर्णपणे वाया जाते. आणि त्याच्या का मोरे साहेब मी विरोध मी पण मतदारसंघातच आहे साहेब, त्याच्यामुळे मी पण मतदारसंघातच आहे. फ्लोटिंग जेटीचा विषय हा टोटली वेगळा आहे. श्री धरणाच्या पाण्याचा विषय हा वेगळा आहे. तसं तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता तसं मी पण मतदारसंघामध्ये फिरतो. तशी तुम्हाला पण पत्रकार म्हणून मतदारसंघाची काळजी आहे, तशी मला पण काळजी आहे. तसं तुम्ही पण चुका काढता तसं मी पण चुका काढतो. त्याच्यामुळे त्याला सगळ्यात मोठं कारण आहे हे काय रत्नागिरीच्या श्री धरणातलं नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या धरणातलं आहे. ज्या ठिकाणी उन्हाचा तडाखा जो बसलेला आहे तो 43 डिग्री सेल्सिअस, 45 डिग्री सेल्सिअस, 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपलं आर्ग्युमेंट आपण करतो की पत्रकार परिषद. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही छापा. 70 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरीला एक दिवस आड पाणी मिळतंय, हे पटते काय साहेब तुम्हाला? नाही, ती पण तुमची बातमी वाचली मी. मुद्दा असा आहे की पाणी कशामुळे कमी मिळतंय, कशामुळे कमी मिळतंय तर धरणामध्येच पाणी कमी आहे. ज्यावेळी 4 दिवस सलग पाऊस पडेल दर दिवशी पाणी मिळणार आहे. पण धरणातला गाळ उपसणं पण आवश्यक आहे ना, किंवा ती टाकी पडली पाण्याची, त्या दृष्टीने नवीन प्रयत्न केलेत का? पण मला असं वाटतं आपण आता जाऊया का तिथं? चला, हे फ्लोटिंग जेटी कुठं आहे, आपण कुठं जॅकवेल पडली होती तिथं 1 कोटीचे कसे जनरेटर लावले आपण जाऊन बघू ना. आता आपण हे सगळं घेऊन जाऊ आणि तिकडे बघायला येऊ. एकच भावना आहे की तुमच्या काय किती लोकांना भावना वेगळी, भावना वेगळी आणि क्रिटिसाइज करणं वेगळं. एक मिनिट मी त्यांच्या पत्र देतो. 1 मिनिट त्यांच्यानं उत्तर देतो ना मी. त्यांचा प्रश्न हो, मी पण जाऊन आलो ना. नाही, पत्रकार परिषद ही आर्ग्युमेंटवर येणार असेल सांगतो मी. विषय खोडत नाही, तुम्ही मोठे आहात, मी विषय खोडत नाही. मी काय सांगतोय, मी पत्रकार परिषद घेतोय. तुम्ही क्रिटिसाइज करू नका मला. माझी पण इथं 24 वर्ष, आता 25 वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय. माझं फक्त म्हणणं असं आहे की जी टेक्निकल बाब आहे ती पडताळून बघितली पाहिजे ना. फ्लोटिंग जेटी कुठे आपण जाऊन बघू ना. माझं म्हणणं आपण बघितलं म्हणजे सगळं झालं नाही, अधिकाऱ्यांना बघू दे. जसं मी म्हटल्यानंतर तुम्हाला पटत नाही तसं तुम्ही म्हटल्यानंतर मला पटते असं मी कसं म्हणू शकतो? आपण जाऊन बघू ना. मुद्दा असा आहे की बाष्पीभवन देखील जोरात झालेलं आहे, श्री धरणातलं पाणी देखील आटलेलं आहे. हा देखील त्याला फार मोठा ड्रॉबॅक आहे आणि म्हणून जे अजून काय असतील ते आपण दूर करू ना. पण तुम्ही सांगताय ते मी ग्राह्य धरायचं आणि मी आपण राज्याचे नेते झालाय पण आपल्या मतदारसंघात फारसे उपलब्ध होत नाहीत किंवा लोकांना भेटत नाही असं वाटत नाही? माझ्या मतदारसंघामध्ये माझ्यापेक्षा पत्रकारांना मतदारसंघाची जास्त काळजी असल्यामुळे ते दक्षता घेतात म्हणून मी जास्त वेळ येत नाही. आपण आता मग यादीवादी कामाची एकदा पत्रकारांना तुम्ही आम्ही एकत्र संयुक्त जर कामाची फावली आहे ना. मी तेच सांगितलं ना, माहितीसाठी सांगतो. नाही ऐका ना, हे पण सांगतो. आचारसंहिता लागायच्या अगोदर इथे सगळे बसलेले आहे, ठरलेलं होतं जायचं. ठरल्यानंतर 2च पत्रकार आले. आम्हाला
आम्हाला कोणी पत्रकार परिषदेमध्ये ठरलं उद्या सकाळी 9 वाजता अशा ठिकाण पिंट्यापावर ठरलं की नाही ठरलं? हो साहेब, मागचं जाऊ दे. आता उद्या परवा पण घेऊन तुम्ही जा. ठरवा ना. तुम्ही ठरवा, तुम्ही सांगा परवा कधी जाऊन दिवसाचं तुम्ही आहे. ठरवा. तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्यावेळी तुमच्या बरोबर मी येतो. पुण्याची उद्या तुमची मीटिंग होते नंतर तुम्ही सांगाल. साहेब, रत्नागिरी विधानसभा रत्नागिरी मतदारसंघात किती मताधिक्य असेल दादांना? 4 तारखेला कळेल ना. नाही, तरी पण तुमचा जर बरेच दिवस तुमच्या तोंडून आम्हाला नाही, ऐकायला मला असं वाटतं की 4 तारखेला रिझल्ट लागणार ते आहे. दिसणारच आहे. मग दिसलं की पण तुम्हाला तरी कळेल ना. तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळालं नाही बरेच. शिरगाव जिल्हा परिषद गटात उद्यमनगर मधनं लीड घेणार. हा. पुढे सांगा ना आता. सर, रत्नागिरी जिल्ह्यात सध्या 2 महामार्गांची कामं सुरू आहेत. पावसाळ्यात काही ठिकाणी त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही प्रशासनाला आणि ठेकेदारांना काय सूचना दिल्या आहेत? साहेब, याला जोडून फक्त विचारते, तो जो कुवारवापासून पुढे कोकण रेल्वे स्टेशनचा जो भाग आहे तो अत्यंत धोकादायक झाला आहे आणि ऍक्सिडेंट आणि चिखल साचतो. पहिला पाऊस पडला त्यावेळेला सगळं आलं. सूचना देणं गरजेचं आहे. या संदर्भात तुम्हाला सांगतो, मी मिऱ्यापासून आत्ता आलो. मिऱ्यापासून आल्यानंतर कुवारबावचा जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये काही जमिनीचे प्रॉब्लेम झाले होते आपल्याला, म्हणजे लेफ्ट हँड साईडला. तर ते सगळे काल काहीतरी क्लिअर झाले तसं मला पणदीकर म्हणून जे एसी आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि पावसाळ्याच्या अगोदर अतिशय चांगल्या पद्धतीनं गाड्या जाऊ शकतात असं ते आपला रस्ता करून देणार आहेत. ते उद्यापासूनच कदाचित सुरू करतात. आपल्या शहराचा आढावा घेतात त्या विशेष शहरात कोकण नका जरा पाऊस पडला की पाणी भरते आणि पडीत बॉम्ब मारतात. मग मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की 7 वाजता पत्रकार परिषद होती, तुम्हाला लेट होईल म्हणून मी पत्रकार परिषदेला पहिल्यांदा आलो आणि त्याच्यानंतर मी आढावा बैठक घेतलेली आहे. ते झाल्यानंतर सांगू ना. अजून एक आपण आज एक निर्णय घेतला आहे. आपल्याकडे नगरपालिकेमध्ये एक रुग्णालय आपल्याला माहीत असेल दादांच्या वॉर्डमध्ये आहे. तर ते 30 स्कॉटचं जे आहे ते महिन्याभरात आपण 50 स्कॉटचं करतोय. आणि ज्या पद्धतीनं मुंबई आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी नुसत्या केस पेपरवर मोफत उपचार पद्धती सुरू केलेली आहे, ते 15 ऑगस्टपासून आपण रत्नागिरीमध्ये सुरू करतोय. सर, महिलांसाठी एक रुग्णालय आवश्यक होतं. आता तुम्ही महिला रुग्णालय होत आहे तिथे मेडिकल कॉलेज घेतले, पण महिलांसाठी खूप त्रास होतोय. महिलांना कुठं आता नवीन नगर परिषद तिथे 50 पण आता परत तुम्हाला विचारलं तर तुम्हाला कधी महिला रुग्णालय नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? महिला रुग्णालय कुठे आहे रत्नागिरीत? नाही हे कोणी सांगितलं मग सांगा. कुठे ते आम्हाला माहिती नाही. आधी मला मला माहिती नाही म्हणून ऐका सांगा. ना. आधी नाही हे कोणी सांगितलं सांगा. मग कुठे आहे? सिव्हिल मग आहे तर कुठे सांगा सर, मला माहिती नाही. सिव्हिल हॉस्पिटलला महिला रुग्णालय हे 100% 2 महिन्यापूर्वी परत आपण सुरू केलेलं आहे महिला रुग्णालयाच्या नावाखाली. आणि जो स्टाफ महिला रुग्णालयाचा होता तिथं तो काम करतो. त्याने आचारसंहिता असल्यामुळे आज पण मला मीटिंग रद्द करावी लागली. आता मी आचारसंहिता संपल्यानंतर 4 तारखेला ते करेन ना. परभणी किंवा गडचिरोली या साईडला जी काही गणपती किंवा असं काही दिली जातं ना, अशी काही प्रयोजन केलं तर ते डॉक्टर टिकू शकते. त्याला काय म्हणतात, त्याला एक शब्द आहे चक्राकार पद्धत. ती चक्राकार पद्धत मागच्या मुख्यमंत्र्यांनी करतो म्हणून सांगितली होती, पण ती काय होऊ शकली नाही. तर ती चक्राकार पद्धतीला कसं असतं, पहिलं तुमचं गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर मराठवाडा आणि त्याच्यानंतर शेवटी आपण आहोत. तर आता त्याच्यामध्ये आपण आणलं पाहिजे, म्हणजे विदर्भानंतर आपण, तरच आपल्याकडे ते येणार. काय विषय चालू आहे? शिशिर शिंदेनी त्यांच्या आघाडीची मागणी केली आहे. गजानन कीर्तीकर साहेबांना मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये भेटलेलो होतो. गजानन कीर्तीकर साहेबांची त्या दिवशीची स्टेटमेंट पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते शिंदे साहेबांबरोबर आहेत, त्यांचं कुटुंब अमोल कीर्तीकरांबरोबर आहे, म्हणून त्यांच्यासमोर पेच उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या संदर्भात शिशिर शिंदेनी आज मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र स्वतः शिंदेसाहेब वाचतील आणि त्याच्यावर जो निर्णय घ्यायचा ते मुख्य नेते म्हणून शिंदेसाहेब घेतील. पण गजानन कीर्तीकरांना आपण पक्षात एकटे पडलो असं का वाटलं? असं पक्षात एकटे पडलं असं नाही म्हटलं त्यांनी असं म्हटलं की घरामध्ये अमोल कीर्तीकर हे उभे राहिल्यामुळं कुटुंब जे आहे ते अमोलबरोबर राहिलं आणि मी एकटा राहिलो, म्हणून त्याच्या टर्निंग पॉईंटला मी एकटा पडल्यासारखं वाटलं, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांनी दुसरीकडे म्हटलं की महायुतीला अपेक्षित यश मिळणार नाही महाराष्ट्रात. आता त्यांना विचारलं पाहिजे त्यांनी का म्हटलं असं.
सर, वाढती मतदानामध्ये होणारी गैरसोय, दिरंगाई, मोठ्या प्रमाणावर लोकांना मतदानच करता नाही आलं, डोंबिवली असेल किंवा काय, त्याला नेमकं कारण काय? प्रशासन आहे की निवडणूक आयोग आहे? नाही, मला माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला माहिती. अबकी बार 400 पार मध्ये रत्नागिरी असेल ना? 100% असेल. उद्यमनगरला लीड घेणार, लिहून ठेवा. उद्यमनगरला लीड घेणार. पुढे सांगा. काय काय काय? हा, नगरपालिका चालणार, पण ती एजन्सी जी आहे ती महात्मा फुले जी आपली जन आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये बसलेली जी एजन्सी आहे, जी ठाण्याचं चालवते, मुंबई चालवते, तेच चालवणार, ते आणणार सगळं. मगाच्या प्रश्नाला धरून गजानन कीर्तीकरांनी असं सांगितलं की अमोल पॅटिकर निवडून आले तर मला आनंदच होईल, त्याच्यावर नाही. पण मला एक सांगा की घरामध्ये मुलगा लढतोय, वडील कदाचित दुसऱ्या विचाराचे असतील, पण जर मुलगा निवडून आला तर वडिलांना दुःख होईल. पण हा विचार त्यांनी पक्ष सोडताना करायला हवा होता ना. तो त्यांना प्रश्न विचारला पाहिजे ना. पण त्यांनी काय प्रश्न विचारला? त्यांनी काय प्रश्न विचारला? मुलगा निवडून आला तर वडिलांना आनंद होईल की नाही? कटिंग कशाला? मी या पत्रकार परिषदेमध्ये मला स्पष्ट बोलायला आता सुरुवात करणार. आजपर्यंत राखून बोलत होतो, आता याच्यानंतर स्पष्ट बोलायचा निर्णय या पत्रकार परिषदेने घेतला. महाराष्ट्रामध्ये महायुतीच पुढे राहील. अनेक लोकांना आश्चर्याचे धक्के बसतील. मुंबईतल्या 6च्या 6 जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील. ठाणे, कल्याण ह्या देखील महायुतीच्या निवडून येतील. आणि 400 पारमध्ये फार मोठी संख्या ही महाराष्ट्राची असेल. पुण्यामध्ये अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का, असा विरोधकांनी आरोप केलेला पाहिजे, काय उत्तर असेल? विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीपुढं झाले, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले, CP ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली. मी देखील, एक मिनिट, धंगेकर काही म्हणतो, उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातोय, ते माझ्या कुठच्याही मिटिंगला नाही. ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहे त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय, तर त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील. हा, धनगेकरांचं काय आलं? धनगेकरांनी म्हटलं की FRI खोटं आहे, फडणवीस खोटं बोलले, प्रत्यक्ष कॉपी वेगळी आहे आणि सांगतात. धनगेकर कोण आहेत? धनगेकर आहेत कोण? काँग्रेसचे आमदार आहेत. धनगेकरांच्या म्हणण्याला, पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही. ज्या पद्धतीनं तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत. अल्पवयीन मुलगा असताना तो देखील बारमध्ये होता, तो बार काल सील केलेला आहे की आज सील केला आहे मला माहीत नाही, राज्य उत्पादन कधी काल सील केलेला आहे. 48,000 रुपयाचं जे बिल झालेलं आहे ते देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि देवेंद्रजींनी एवढंच थांबले नाहीत तर ती गाडी 17 वर्षाच्या मुलाला चालवायला देणारा वडील ह्याला दोषी आहे म्हणून तो कोण, काय अगरवाल ना, त्याला देखील अटक केलेली आहे. यावर्षी तुम्ही आता मगाशी बोललात मीरा बंदराचा खर्च किती साधारण खर्च आहे? मीरा बंदराच्या कामासाठी 260 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. 1200 मीटरचा मीरा बंधारा सोडून सगळा मीरा बंधारा हा पूर्णत्वाकडे गेलेला आहे. आज फक्त त्या ठिकाणी मी गेलो होतो, ते गणपती विसर्जनाचे काही घाट तयार करायचे होते, ते देखील करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी ऑलरेडी 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं की मीरा बंधारा झाल्यानंतर आपल्याला मुंबईच्या नरिमन पॉईंटला फिरल्याचा फील येईल अशा पद्धतीचं जे सुशोभीकरण करायचं होतं ते देखील 8 दिवसामध्ये त्या कामाला सुरुवात होईल. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.